काल ठाण्यामध्ये राडा झाला होता आणि या राड्या प्रकरणी आता संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली। हल्ला करणारे अहमदच्या अब्दालीचे लोक होते। अहमदच्या अब्दालीच्या सुपारीवरून हल्ला झाला असं म्हणत राऊतांनी अमित शहांवर निशाणा साधला। काळोखाचा फायदा घेत काल तुम्ही वाचलात असं देखील राऊत म्हणाले। मर्दांची औलाद असेल तर समोर या, पुन्हा काळोखात असं कृत्य करू नका असं राऊतांनी एक प्रकारे इशारा दिला। अहमदच्या अब्दालीच्या सुपारीवरून हल्ला झाल्याचं राऊतांनी म्हटलंय। 2 महिने थांबा, ॲक्शनला रिॲक्शन दाखवतो असं देखील राऊत यांनी म्हटलंय। काल ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे गटाचा मेळावा झाला, मात्र या मेळाव्यापूर्वीच उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर अनेक प्रकारची बांगड्या फेकण्यात आल्या होत्या, नारळ फेकण्यात आले होते, शेण फेकण्यात आलं होतं आणि या सगळ्या प्रकरणी अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत। संजय राऊतांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। ठाण्यात काल हल्ला करणारे अहमदच्या अब्दालीचे लोक होते असं त्यांनी म्हटलंय। काळोखाचा फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचला। जर तुम्ही मर्दांच्या अवलाद असता तर समोर येऊन केला असता। माझी त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे, शिवसैनिकांतर्फे, की पुन्हा अशी कृत्य काळोखात, अंधारात, लपून छपून, लांबून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका। तुमच्या घरामध्ये तुमचे आईवडील वाट पाहतात, तुमची मुलं बाळं वाट पाहतात, तुमची पत्नी वाट पाहते। तेव्हा ह्या स्तरावर जर तुम्ही येणार असाल, कोणी येत असेल, अहमद शाह अब्दाली सुपाऱ्या 2 मजा बघतोय दिल्लीमध्ये। अहमद शाह अब्दाली महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा गोंधळ आपापसात निर्माण करण्यासाठी अहमद शाह अब्दालींनी 2 ते 3 नेत्यांना मोठी सुपारी दिली आहे। हे प्रमुख नेते आहेत।